कुंडलिकावृत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 10वा. समास 6वा. वाचण्यास प्रारंभ करीतो. महाराज मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना. अखंड आरूढ अनुमाना, या नाव भ्रम. प्रचितीविन औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे. प्रचितीविन ज्ञान सांगणे, या नाव भ्रम. आज परमपावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश आणि आजच्या या सेवेमध्ये 10व्या अध्यायातील 6वा समास भ्रमनिरूपण. सुंदर असा बोध रामदास स्वामींनी केलेला आहे. भ्रम हा जो शब्द आहे, या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल की त्याची व्याप्ती किती मोठी आहे. आज दिसायला छोटा शब्द दिसला तर सगळं काही घडणार आहे त्याचं मूळ उगमस्थान म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. आणि मग हा भ्रम जर निर्माण झाला तर प्रपंचही व्यवस्थित होत नाही आणि परमार्थ सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणजे एवढा विचार आपल्याला करावा लागणार आहे ह्या शब्दाच्या बाबतीत, भ्रम या शब्दाच्या बाबतीत. सगळे चुकीचे पायंडे, सगळा चुकीचा विचार, म्हणजे जे योग्य आहे ते योग्य वाटत नाही, अयोग्य वाटणं. जे खरं आहे ते खरं न वाटतं ते खोटं वाटणं. जे खोटं आहे ते खरं वाटणं. जे चुकीचं आहे ते बरोबर वाटणं. जे बरोबर आहे ते चुकीचं वाटणं. काही जवळ नसलं तरी भरपूर काय प्राप्त झाल्यासारखं वाटणं. हा सगळा भ्रमाचा घोटाळा आहे. म्हणून जीवनामध्ये कोणत्याही कार्याला आपण सुरुवात केल्यानंतर ते कार्य व्यवस्थितपणे पुढे न्यायचं असेल, ते शेवटच्या टप्प्यापर्यंत ते कार्य जर जायचं असेल तर हा भ्रम निर्माण होऊ नये. जर भ्रम निर्माण झाला तर ते कार्य पुढे न जाता जागेवर थांबते. म्हणजे त्या कार्याला खीळ बसते. मग संशय वृत्ती निर्माण होते. त्या व्यक्तीच्या ठिकाणी संशय निर्माण होतो, संशय वृत्ती निर्माण होते. आणि मग त्यातून अज्ञान, अविद्या हे सगळे भ्रमामुळे त्या ठिकाणी उत्पन्न होतात. आणि म्हणून हा भ्रम कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होणं ही वाईट गोष्ट आहे. कारण सत्य असत्य काय त्याला कळूच शकत नाही. आणि मग नेमकं काय सत्य आहे, वास्तव काय आहे, खरं काय आहे, याची त्याला प्रचिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. कारण हा परमार्थ कसा आहे, प्रचितीविन शून्य आहे. अनुभव पहा पदोपदी, पदोपदी पहा श्रीमुख चांगले.
प्रत्यक्ष पावले विठोबाचे. अनुभव महत्वाचा आहे परमार्थामध्ये. हा अनुभव महत्वाचा आहे. जर अनुभवच नाही आला, प्रचिती नाही आली, तर तिथं काही उपयोग नाही. आणि केव्हा प्रचितीपर्यंत तुम्ही पोचणार, अनुभव सिद्ध केव्हा होणार, की ज्या वेळेला तुमच्या ठिकाणचा भ्रम सगळा निघून गेलेला असतो. एवढी दृढता तुमच्या ठिकाणी निर्माण झालेली असली पाहिजे. सगळं एक झालं पाहिजे. गुरु आणि शिष्य एक झाले पाहिजेत. देव आणि भक्त एक झाले पाहिजेत. जशी नदी सागराला मिळाल्यानंतर तिथं नदीचं नदी पण राहत नाही, तिथं दिसताना तो सागरच दिसणार, कारण नदी सागरमय झाली. तसं ह्या नामचिंतनामुळे भक्त विठ्ठलमय झालेला दिसला पाहिजे. त्याची अखंड स्थिती जी आहे ती विठ्ठलमय झाली पाहिजे. आणि मग त्यानं कुठेही बघू दे आणि काही त्याचं काम चालू असू दे, काम धंदा करिता अथवा अनंत उद्योग करिता, तरी हरिनाम सांडू नये. हरिनाम बंद राहण्याची काही गोष्ट नाही. अखंड चालू. का? श्वास अखंड चालू नाही. श्वास काय बंद आहे का? नाही. प्रत्येक श्वासागणिक आठवण करायला काही अडचण नाही. कामधंदा करत करत सुद्धा नामचिंतन होऊ शकते. आणि मग अशी ज्यावेळी स्थिती त्या साधकाची होते आणि तो अखंड नामचिंतन ज्यावेळी त्याचं चालू राहते, त्यावेळी त्याला प्रचिती आल्याशिवाय राहू शकत नाही. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहावे तिकडे हरी, अशी विठ्ठलमय अवस्था त्याची निर्माण होते. तिथं कुठं ब्रह्माला वाव आहे? भ्रम नाहीच. जे आहे ते भगवंताला अर्पण आहे. ते कमी आहे का जास्त आहे माहीत नाही, ते योग्य आहे का अयोग्य आहे माहीत नाही. द्वैत नाही. तिथं द्वैत भावना उरत नाही. मग असं एक होऊन जातो. आणि ज्यावेळी तुम्ही एक तत्व असं घट धरताय, त्यावेळेला निश्चितपणाने अनुभव यायला पाहिजेत. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. आपण सेवा करतोय, भक्ती करतोय, आपण गुरुचा अंगीकार केलाय, तत्वाचा अंगीकार केलाय, सेवा करतोय. गुरुने तुमचा अंगीकार केलाय का? गुरुने तुमची सेवा मान्य केली का? भगवंताने तुमचा अंगीकार केलाय का? तुम्ही अंगीकार केला भगवंताचा, पण भगवंताने अंगीकार तुमचा केला का? तुम्ही भगवंताचे लाडकं झाला पाहिजे. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. मायाजळातल्या लोकांचे लाडकं होऊन काय करता? भगवंताचं लाडकं झालं पाहिजे. भगवंताला वाटलं पाहिजे माझा आवडता भक्त, लाडका भक्त केव्हा त्याला भेटेल. तुमची आस भगवंताला लागेल, इतकं ह्या सेवेचं महत्व आहे. आणि म्हणून हा भ्रम कसलाच तिथं निर्माण झाला नाही पाहिजे. त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? त्यासाठी ही संशय वृत्ती संपली पाहिजे. संशयावनी थोर, अनिक नाही पाप घोर. प्रत्येक ठिकाणी जर संशय उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी त्या कार्याला खीळ बसली म्हणून समजायचं. देव असेल का? तो कुठे आहे? भेटेल का? आत्मज्ञान कधी होणार? मी सिद्ध कधी होणार? मला ते प्राप्त होईल का? माझ्या हातून काही कार्य घडेल का? माझा प्रपंच होईल का? परमार्थ होईल का?
अनेक प्रकारानं विचाराचा गोंधळ निर्माण होतो आणि ही गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी विश्वास दृढ राहू शकत नाही, श्रद्धा दृढ राहू शकत नाही आणि मग त्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो. आणि म्हणून या भ्रमामुळं कित्येक मोठे भक्त सुद्धा वाया गेले, भगवंताच्या सेवेपासून दूर गेले, गुरुच्या सेवेपासून दूर गेले. कशामुळे? भ्रमामुळे. भ्रम आला का मी आणि माझं, मला काय होतंय का, मला काय मिळते का, आणि मी हे करतो आणि मी ते करतो. तू कोण आहेस करणारा? किती तुझी शक्ती आहे, किती तुझी बुद्धी आहे, काय तुझ्या ठिकाणी शक्ती आहे, तुला करण्यासारखं काय येणार आहे? अहो, सगळ्या जगाचा पसारा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, या जगाचा मालक करता करविता तो देवराना, तो सगळं करतोय आणि आपण काय करणार आहे? सागरामध्ये एक छोटासा खडा टाकला दगडाचा, तिथं काय तो दिसून तर येईल का? किंवा झाडाचं एखादं पान गळून खाली पडलं तर ते झाड काय कमी दिसणार आहे का? काय झाडाला उणीव भासणार आहे का? ती अवस्था आपली. आपलं स्थान किती आहे, आपली शक्ती काय आहे, आपली भावना काय आहे, आपली भक्ती काय आहे, आपलं ज्ञान काय आहे, ह्या वास्तव स्थितीचं त्याला काही भान नाही. पण मोकळा भ्रम मात्र मोठा त्याला निर्माण झालेला असतो आणि मग तो आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय. मी म्हणजे खूप मोठं दिव्य, खूप मोठी शक्ती, खूप मोठं ज्ञान, खूप मोठं भक्ती, माझ्या एवढी भक्ती कोणीही करत नाही, सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. कारण तुमच्या ठिकाणी अशी भावना पाहिजे की समर्पित करण्याची भावना पाहिजे. जी सेवा आहे ती भगवंताला समर्पित, जी सेवा केली ती गुरुला समर्पित. कशासाठी सेवा करताय? काय पाहिजे? मागायची काय गरज आहे का? आणि मागायचं असेल तर काय मागायला पाहिजे? जे मागायचं ते मागत नाही, नश्वर गोष्टी मागत राहतो, प्रापंचिक क्षणभंगूर त्याला समाधान मिळणार अशा गोष्टी मागत राहतो. पण काय मागायला पाहिजे? मागणे एक आहे तुझे प्रती, देशील तरी दे पांडुरंगा, या संताशी निर्वी अनेक काय तुझे माग पांडुरंगा. भगवंताला सेवा मागा आणि सतत स्मरण घडावं असं मागणी करा. हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंता तुझा विसर होऊ नये आमच्याकडून, ही सतत आठवण आम्हाला तुझी व्हावी. आणि हे एवढं सगळं कशासाठी करायचं आहे? जन्माला कशासाठी आलोय आपण? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश जो केला तो त्याला एकट्याला केला असं नाही, सगळ्या जगाला, विश्वाला केलाय. हे अर्जुना, तू भक्ती करण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी आलेला आहेस. तू भक्तीही केली पाहिजे आणि ज्ञानही मिळवलं पाहिजे. तू योगी झाला पाहिजे, योगयुक्त झाला पाहिजे. आणि योगी होण्यासाठी तुम्हाला ते योग तुमच्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. किती अनमोल उपदेश आहे हा. उपदेश कशासाठी आहे? 6 शास्त्र 18 पुराण कशासाठी आहेत? अनेक अभंग कशासाठी साधू संतांनी लिहिले असतील?
कीर्तन प्रवचन हे कशासाठी आहेत? अनेक ग्रंथ कशासाठी एवढे लिहून ठेवलेले आहेत? हा एवढा मोठा खटाटोप कोणत्या गोष्टीसाठी आहे? तर जगाचं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, आपलं कल्याण व्हावं यासाठीच साधू संतांनी केलेला हा अट्टास आहे. आणि मग ह्या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारल्या, तुमची स्वीकारण्याची भावना काय आहे? गुरुकडून उपदेश केलेला आहे, तुम्ही स्वीकारलेला आहे का? तुम्ही अंगीकार केलेला आहे का त्याचा? नुसतं नाम घेतलंय, त्याची आठवण किती वेळा केली? तत्व सांगितलेले, ते तत्वाचं पालन झालंय का? म्हणजे पूर्णत्वानं तुम्ही ते गुरुचा उपदेश अंगीकार केलेला आहे का? 6 शास्त्र 18 पुराणांचा भगवंताचा जो संदेश आहे, तो संदेश तुम्ही स्वीकारलेला आहे का? आपण दर गुरुवारी हा गुरुवारचा संदेश देतोय. संदेश कोण देतं? भगवंत संदेश देत असतात, गुरु संदेश देत असतात, साधू संत संदेश देत असतात, 6 शास्त्र 18 पुराण संदेश देत असतात. पण त्या संदेशाकडे जर तुम्ही पाठमोर झाला, डोळे झाक केली, तर नुकसान तुमचं आहे. कारण हे सगळेजण काय करत असतात? लोकांना सावध करत असतात, भक्तांना सावध करत असतात. सावध करण्यासाठी संदेश दिला जातो. पण तो संदेश किती ऐकला आणि कसा ऐकला ह्याला महत्व आहे. पूर्णत्वानं ऐकला आणि पूर्णत्वानं अंगीकार केला तर निश्चितपणानं त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं महत्व या संदेशाला आहे. तो संदेश 1 मिनिटाचा असू दे, तो संदेश 1 तासाचा असू दे, तो संदेश 1 दिवसाचा असू दे, निश्चितपणाने त्याच्या जीवनाचा उद्धार होणार. परीक्षित राजाचे अवघे 7 दिवस राहिलेले होते. 7 दिवसानंतर त्याचा मृत्यू होणार होता, निर्वाण होणार होतं. आणि काही सेवा घडलेली नव्हती. त्याला खंत वाटली, परंतु शुकमुनींनी त्याला उपदेश करून त्या 7 दिवसाच्या आत परीक्षित राजाचा उद्धार केला आणि मोक्षगतीला नेला. म्हणजे जर सद्गुरूंच्या मनात आलं, भगवंताच्या मनात आलं, तर ते काय करून ठेवतील हे पत्ता लागणार नाही. आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चालेना. रावाचा रंग करून ठेवतील, रंकाचा राव करतील. अज्ञानीचा मूड असलेला ज्ञानी करून सोडतील. पण त्याच्या मनात यायला पाहिजे. आता मनात केव्हा येणार? त्या भक्ताची सेवा त्याने स्वीकारली, तो भक्ताची सेवा अंगीकार झाला. भक्ताचा पूर्णत्वानं अंगीकार जर त्याने केला, स्वीकारलं, म्हणजे आपली सेवा त्यांनी स्वीकारावी. आणि आपली सेवा ज्यावेळी ते स्वीकारतात, आपल्याला ज्यावेळी ते स्वीकारतात, त्यावेळी आपण त्यांच्या सेवेला पात्र आहोत. जोपर्यंत तुम्ही सेवा करण्यासाठी पात्र ठरत नाही, तोपर्यंत तुमची सेवा वाया जाणार. तुमची पात्रता महत्वाची. आणि ज्यावेळी तुम्ही पात्र होणार त्यांच्या सेवेला, ती स्थिती येणार तुमची पात्रतेची, आणि मग तुम्ही केलेली सेवा ते मान्य करणार. तुमची सेवेची पात्रताच नाही. तुमची सेवा कशी आहे? तुमच्या मनाप्रमाणे आहे, घडेल तशी आहे. घडते का ना घडते तेही माहीत नाही, होते का ना होते तेही माहीत नाही, व्यवस्थित मार्गाने होते का चुकीच्या मार्गाने होते हे माहीत नाही, विश्वासपूर्वक होते का सहज केले हे माहीत नाही, पूर्ण श्रद्धा ठेवून केले का कशी केले हे माहीत नाही.
आम्ही करत राहतो, पण ते कसे करतोय ह्याचं वास्तव आम्हाला लक्षात येत नाही. आणि मग जोपर्यंत तुम्ही पूर्णत्वानं संकल्प करून सेवा करत नाही आणि सेवेला तुम्ही जोपर्यंत पात्र होत नाही, तोपर्यंत तुमची सेवा ही स्वीकारली जात नाही. तुमच्या मनाची सेवा झाली ती, मनाची सेवा चालत नाही. इथं भाव महत्वाचा आहे, तो शुद्ध असावा लागतो. पहिली पात्रता काय? भाव शुद्ध पाहिजे. जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाणत याजवळी. भाव शुद्ध पाहिजे, श्रद्धा परिपूर्ण पाहिजे, विश्वास दृढ पाहिजे, निश्चय भरपूर पाहिजे. तो असा ढळला नाही पाहिजे, त्याचं मन असं ढळलं नाही पाहिजे. आणि मग पूर्णत्वानं विश्वास ठेवून गुरुच्या चरणावर जर सेवा केली, भगवंताच्या चरणात दृढ धरून जर सेवा केली, तर ती सेवा वाया जाणार नाही. मग एक दिवस असा येईल, तुमची सेवा भगवंत स्वीकारतील, भगवंत तुमच्या सेवेचा अंगीकार करतील आणि तुम्ही भगवंताचे लाडके व्हाल, तुमची सेवा मान्य होईल. तो दिवस त्या भक्ताच्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस, धन्य तो दिवस. धन्याजी दिन झाले संताचे दर्शन. दर्शन तर रोज घेतात सगळे, साधू संतांचं दर्शन घेतात, भगवंताचं दर्शन घेतात. अजून कसलं दर्शन घ्यायचं आहे? तर असं दर्शन जीवनामध्ये व्हावं की त्या दर्शनाच्या वेळी तुमच्यावर कृपा व्हावी. संत कृपा झाली, इमारत फळा आली. दर्शन कसं होणार? की त्या दर्शनाच्या वेळेला तुमच्यावर कृपा होणार, आशीर्वाद मिळणार आणि तुमची सेवा परिपूर्ण होणार आणि त्या सेवेचं तुम्हाला फळ देणार. तो दिवस धन्य असतो आणि तो धन्य दिवस प्रत्येक भक्ताच्या वाट्याला आला पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनात आला पाहिजे. शबरीनं कशी सेवा केली आपल्याला माहीत आहे. शुद्ध अंतःकरण पूर्वक सेवा केली आणि वाट पाहत राहिली आपल्या पर्णकुटीत की माझ्या पर्णकुटीत ह्या झोपडीमध्ये भगवंत कधी येतील आणि मला दर्शन देतील. पण तिची सेवा मान्य झाली आणि एक दिवस असा उजडला की भगवान श्रीराम तिच्या पर्णकुटीमध्ये गेले आणि दर्शन दिलं, तिचा उद्धार केला आणि तिथं असलेली उष्टी बोरं खाल्ली. उष्टी बोरं का खाल्ली? तर तिची सेवा स्वीकारलेली होती, तिचा अंगीकार झालेला होता आणि म्हणून पूर्णत्वाने तिच्या सेवेचा स्वीकार झाल्यामुळं भगवंताने उष्टी बोरं खाल्ली. म्हणजे आपण हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपली सेवा सुद्धा फळाला आली पाहिजे. त्याच्यासाठी परिपूर्ण सेवा अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर सकाळी सेवा एक करतोय, दुपारी दुसरी करतोय, संध्याकाळी तिसरी करतोय. सकाळी एका गुरुकडे जातोय, दुपारी दुसऱ्या गुरुकडे जातोय, संध्याकाळी तिसरीकडेच गेलेला आहे. नाना तीर्थे भ्रमे परिचित नाही नामे तरी ते व्यर्थ. तुम्ही एक धारा, एक नाम, एक गुरु, एक संदेश, एक आठवण, एक सगळा विचार, एक सेवा, एक भक्ती, एक सगळं तुम्ही एक तत्वाचा जर गठ्ठा बांधला, हा एक तत्वाचा गठ्ठा परिपूर्ण तुम्ही जर बांधला तर निश्चितपणाने तुम्ही पैलतीराला जाणार आहे. आणि म्हणून अशी सेवा करा की हा जन्म सफल होईल, ह्या जन्माचं सार्थक होईल. मिळालेला जन्म वाया घालवू नका. आणि तो जर वाया जाणार नसेल, घालवायचा नसेल, तर जीवनातील एक एक सेकंद महत्वाचा आहे आणि तो एक एक सेकंद वाया घालवू नका. मिनिट नव्हे, दिवस नव्हे, तास नव्हे, दिवस नव्हे, महिना नव्हे, वर्ष नव्हे, तर एक एक सेकंद सुद्धा वाया घालवू नका. तो सार्थकी लावा, प्रपंचाच्या सार्थकी लावा, परमार्थाच्या सार्थकी लावा. आपण तरेल नव्हे ते नव्हे ना, पुढे धरेल सर्वांचे तो.
तुम्हाला तारायचं काय? तुम्ही जगाला तारू शकाल एवढी शक्ती भगवंत तुम्हाला देऊ शकतील. पण हा भ्रम कसलाही तिथं आला नाही पाहिजे. भ्रमाचा प्रवेश तुमच्या जीवनात कधीही झाला नाही पाहिजे. हा फार मोठा शत्रू आहे. भ्रम हा फार मोठा शत्रू आहे. बैलगाडीच्या खालून कुत्रं चाललेलं असते आणि त्या कुत्र्याला वाटतं ही गाडी मीच ओढतोय. तो ओढत नसतो. बैलाच्या खांद्यावर ओझ आहे गाडीचं, परंतु त्या कुत्र्याला व्यर्थ अभिमान होतो, व्यर्थ भ्रम निर्माण होतो. मग असा व्यर्थ भ्रम आपल्याला निर्माण होऊ नये. मी प्रपंच करतोय, मी परमार्थ करतोय, मी ज्ञान सांगतोय, मी सेवा करतोय, मी कोणीही नाही, तो आहे म्हणून मी आहे. मी कोण आहे? माझं अस्तित्व काही नाही. ह्या जगामध्ये चराचरामध्ये त्यांचं अस्तित्व आहे, म्हणजे भगवंताचं अस्तित्व आहे. भगवंत सगळीकडे भरलेला आहे आणि आपल्याही ठिकाणी तो आहे. फक्त आपल्या ठिकाणी असलेल्या भगवंताची आपल्याला आयुष्यभर जन्मभर भेट होत नाही. तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलाशी. तुझ्या जवळ सगळं आहे, पण त्याची ओळख तुला झाली नाही. कशामुळे? तर भ्रमामुळे. हे सगळं भ्रम बाजूला सारा, संशय बाजूला सारा आणि शुद्ध. ते सोनं जसं भट्टीतनं काढल्यानंतर शुद्ध होतं, पाण्यातून एखादी वस्तू आपण धुवून काढल्यानंतर कशी स्वच्छ होते, तसं शुद्ध मन ठेवा, शुद्ध अंतःकरण ठेवा, शुद्ध भाव निर्माण करा आणि परिपूर्ण विश्वास, श्रद्धा परिपूर्ण ठेवून जर सेवा अशी केली तर तुम्ही त्या सेवेला पात्र व्हाल आणि तुमची सेवा फळाला येणार आणि तुम्ही मोक्षाचे अधिकारी होणार. आणि तो दिवस तुमच्या जीवनात यावा, तुमची भक्ती फळाला जावी, तुमचा प्रपंच चांगला व्हावा, परमार्थही चांगला व्हावा आणि सगळीकडे तुम्हाला आनंदी आनंद मिळावा. प्रपंचामध्ये आनंदी आनंद, परमार्थामध्ये आनंदी आनंद. आनंदो रे आनंदो, अवघा परमानंदो रे परमानंद. तुम्हाला निश्चितपणानं तुमच्या जीवनामध्ये हा आनंद प्राप्त होईल. प्रपंचामध्येही आनंद प्राप्त होईल, परमार्थामध्येही आनंद प्राप्त होईल. अखंड हा आनंद तुम्ही उपभोगू शकाल. त्याच्यासाठी भगवंताचं, गुरुचं चरण दृढ धरा, ते सोडू नका. चरण दृढ धरा, त्या चरणापासून दूर जाऊ नका. भ्रम कसलाही निर्माण करू नका आणि सेवेपासून दूर जाऊ नका. मग निश्चितपणानं तुमचं कल्याण होणार आहे. म्हणून आजच्या गुरुवारच्या संदेशानिमित्त तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हा भ्रम तुमच्याजवळ कधी येऊ देऊ नका. हा घातक आहे परमार्थासाठी. म्हणून भ्रमापासून दूर राहा. सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन आजची ही पर्वचन समापन. पुंडलिकावृ विठ्ठल.